अहिल्यानगर तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे आणि गेल्या 2 दिवसापासून 2 चिमुरड्यावरती बिबट्याने हल्ला केलेला आहे। यामध्ये एका चिमुरडीचा मृत्यू देखील झालेला आहे। याचाच निषेधार्थ आज अहिल्यानगर जवळून जाणारा जो पुणे बायपास आहे त्या बायपासवर गेल्या 2 तासापासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि आपण बघतो की या रस्ता रोको आंदोलनामुळे लांबच लांब रांगा ज्या आहे त्या वाहनांच्या लागलेल्या आहे। दोन्ही साइडनी ही ट्रॅफिक जी आहे ती जाम झालेली आहे आणि 2 तास झाला हा रस्ता रोको जो आहे आंदोलन सुरू होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता बघतो की गावकरी संतप्त झालेले आहे। बिबट्याला लवकरात लवकर पकडावे किंवा ह्या ठिकाणी शूट करावे अशी जी आहे ती मागणी ह्या ठिकाणी गावकऱ्यांनी केलेली आहे। जोपर्यंत ही कारवाई जी आहे वन विभाग करत नाही तोपर्यंत हा रस्ता रोको सुरू राहील असं या ठिकाणी गावकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे। मात्र आता कुठेतरी प्रशासनाकडून हे या ठिकाणी मध्यस्थी करण्याचं काम सुरू आहे। लवकरात लवकर गावकऱ्यांच्या भूमिकेवरती जो निर्णय जो आहे तो घेतला जाईल असं जो आहे ते प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आणि आपण बघतो की गेल्या 2 तास झाले हा रस्ता रोको जो आहे तो सुरू आहे। त्यामुळे आता प्रशासन यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र गावकऱ्यांच्या जी भूमिका आहे ती अतिशय तीव्र आहे यावरूनच एकंदरीत लक्षात येत आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।